महाराष्ट्रामध्ये एका बाजूला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण आपल्या रस्त्यावरची वाहतूक कोंडी फोडू सुद्धा शकत नाही आहोत। मुंबई आणि पुणे महामार्गावर एक्सप्रेस वेवर झालेली वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे। वायू गळतीमुळे महामार्गावर संकट उभं राहिलंय। मुंबई आणि पुणे इथं वाहतूक ठप्प पडली आहे। तुम्हाला मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला जायचं असेल तर अनेक कटकटींचा सामना करावा लागू शकतो। वायू गळतीमुळे महामार्गावर आलेल्या संकटाच्या निमित्तानं लोकांनी कशा पद्धतीने भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्यांच्या भावना काय आहेत ते आता जाणून घ्या। पुण्यावरून मुंबईला जात असलेला गॅस टँकर पलटी झाल्यानंतर गेल्या 24 तासापासून पुणे मुंबई महामार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते गाड्यांची लाईन जी आहे ते लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये 24 तासापासून ज्या अशाच गाड्या या महामार्गावर अडकून पडलेल्या आहेत। यामध्ये लहान मुलं असतील, वृद्ध असतील किंवा महिला असतील, या सर्व या गेल्या 24 तासापासून ह्या महामार्गावर अडकलेल्या आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, ते पण या बसमध्ये होते आणि त्यांना देखील याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। आपण कुठून आला आणि किती वेळापासून तुम्ही अडकलेले आहात? सातारावरून आलोय। एक सकाळी 9:30 वाजल्यापासून आम्ही इथं उभा आहे। कुठं जात होता तुम्ही? मुंबईला जात होतो। काका तुम्ही कुठून आले, तुमचं काय नाव? आम्ही सातारवरून आलोय आणि आम्ही चाललोय बोरवलीला चाललेलो आहे। पण आम्ही इथं ते कमसे कम 11 वाजेपासून आहेच उभं। काय सकाळी आलेलो आहे, अजून आम्हाला काय चहा नाही ना पाणी नाही। एक तर अशा जागेवर उभं आहे की तिथं चहा नाही ना पाणी नाही ना सकाळपासून जेवण बी नाही, अशी परिस्थिती आहे आमची। तुम्हाला काय पोलिसांकडून किंवा कोणी सांगण्यात आले का कधी सोडून काय कधी सुटणार? सांगतात 5-6 तास लागतील, अजून 7 तास लागतील, कमसे कम 9 तास लागतील असं बी सांगतात। पण आता इथून पुढे काय होतंय अजून तर काहीही नाही। अजून काय अशी काय सांगणार तुम्ही? महिला आहे, महिलांसोबत लहान मुलं पण देखील मोठ्या प्रमाणामध्ये बसमध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काय कशा प्रकारे त्रास होतोय तुम्हाला आणि तुम्ही कुठे चालले होते? काही जण तर सोडून शनी मुलांना घेऊन सुद्धा गेलेत ते लोक। का तर मुलांना तर किती वेळ ठेवणार ना, पण आम्हाला आल्यालाच आम्हाला बोले 9 तास इथे थांबणार आहे म्हणून शनी 9 तास लागेल, जास्त पण वेळ जाईल ते सांगू शकत नाही। त्यांचे पैसे पण परत देत नाहीत, तरी पण ते लोक असेच निघून शनी गेलेत मुलांना घेऊन। किती वेळ इथे ठेवणार ना गर्मीमध्ये। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड। दरम्यान नक्की काय घडलं ते आधी एकदा जाणून घेऊ आणि त्यानंतर आपण यावर खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया पाहणार आहोत। काल म्हणजे मंगळवारच्या दुपारच्या सुमारास प्रोपोलिन हा वायू घेऊन जाणारा एक टँकर खंडाळ्याच्या आडोशी बोगद्याच्या जवळ नियंत्रण सुटल्यानं उलटला। यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अपघात झाला आणि वाहतूक खोळंबली। अत्यंत ज्वलनशील असलेल्या प्रोपोलिन गॅसचा टँकर उलटल्यानं तात्काळ दुसऱ्या मार्गातली वाहतूक सुद्धा काही काळ थांबवावी लागली। टँकरमधून वायू गळती सुरू झाल्यानं प्रकरण अधिक गंभीर झालं। टँकर हटवून वाहतूक सुरू करण्याच्या प्रयत्नात प्रशासनाला अपयश आलं। यामुळे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक अद्यापही बंद आहे। या घटनेला जवळपास 24 तास उलटून गेलेत। रात्री 10 वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल असं म्हटलं जात आहे। गॅस टँकर पलटी झाल्यामुळेच, कारण ज्या वेळेला हजार्डस गॅस हा ज्या वेळेला बाहेर असतो त्याच्यामुळे अनेक गोष्टीची संभावना असते। अशा वेळेला जनतेची सुरक्षितता ही महत्त्वाची असते। वाहतुकीची कोंडी हा महत्त्वाचा भाग आहेच, पण त्या सगळ्या परिसरामध्ये जनतेच्या जीविताला त्या संबंध जो गॅस आहे त्याच्यातून कुठे धोका होणे याची खबरदारी सरकार घेत असेल आणि त्याच्यामुळे कदाचित ते झालं असेल।